नमस्कार. सात दर्या सप्ततारा सातारा, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपले आमदार माननीय श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने आपल्या प्रभागामधील माननीय फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. दसरा हा सण जो आहे, ज्याला आपण नवरात्री म्हणतो, हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात तर 9 दिवस हा सण साजरा करताना बरेच जण भाविक आपला उपवास करतातच. त्याबरोबर त्यावेळेस इतर ठिकाणी गरबा खेळला जातो, काही ठिकाणी भोंडला घेतला जातो, पाटीपूजन किंवा इतरही त्याचे संबंधित जे उत्सव असतात ते या आपण नवरात्रीमध्ये करत असतो. आता आपण या ठिकाणी जे आहोत हे पण एक मंडळच आहे. हे मंडळ गेली 25 वर्ष कोणतीही वर्गणी न घेता जगताप कुटुंबीय व त्यांच्या परिसरातील इतरही नागरिकांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथं गेली 25 वर्ष न थांबता एकदम उत्साहामध्ये संपन्न केला जातो. आणि त्यामध्ये परिसरातील नागरिकांचं मोठं सहकार्य असतंच. त्याबरोबर घरातलेही लोक दिवस रात्र न बघता देवीची उपासना हे करत असतात. आणि आपण म्हणतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. या नवरात्रीमध्येच फक्त आपण या 9 देवींची रूपं पाहत नाही, तर पूर्ण वर्षाचे 365 दिवस आपण प्रत्येक स्त्रीला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये काही ना काहीतरी करताना पाहत असतो. म्हणून हा सण 9 दिवसापुरताच मर्यादित न राहता पूर्ण वर्षभर आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि असंच देवीनं आम्हा सर्व स्त्रियांना बळ देऊन पुढचंही कार्य आम्हाला यशस्वी करण्यासाठी असंच तिचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहावा, एवढीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी देवीचे आशीर्वाद आमच्याशी सदैव पाठीशी राहतील. धन्यवाद. आणि त्यासाठी हे उपक्रम राबवताना आमच्या परिसरातील स्त्रिया तर सहभागी असतातच, परंतु आमचे जे जनसेवक म्हणून खूप प्रसिद्ध आहेत माननीय फिरोजभाई पठाण, हे सुद्धा आमच्याबरोबर या उपक्रमामध्ये आम्हाला प्रोत्साहन देऊन प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला ते खंबीरपणे साथ देत असतात. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. मी रुपाली लक्ष्मण बी राहणार कारंजकर नगर. या ठिकाणी मी साधारणपणे 30 वर्ष झाले राहते आहे. तेव्हापासून जगताप कुटुंबियांशी माझा संपर्क आहे, चांगले संबंध आहेत. आणि त्यांचा जो हा दुर्गादेवीचा कार्यक्रम असतो तो अतिशय सुंदर असतो. अतिशय कष्ट ते त्यासाठी घेत असतात. त्याचप्रमाणे आमच्या प्रभाग 17चे जे नेते आहेत माननीय शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण, तर ते सुद्धा विविध कार्यक्रम घेत असतात. त्यामध्ये होम मिनिस्टर म्हणा, शिवजयंती म्हणा, किंवा दुर्गादेवीच्या वेळेस दांडिया म्हणा, रक्तदान शिबिर, तुमचं आणखीन ही BP, विविध प्रकारची तपासणी, समजा ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम, असे विविध प्रकारचे कार्यक्रम फिरोजभाई पठाण हे आपल्या समर्थकांच्या माध्यमातून घेत असतात. महिलांच्यासाठी तर त्यांनी अतिशय कार्यक्रम केलेले आहेत. तुमचं 2 व्हीलरचं शिक्षण, आता ते 4 व्हीलरचं सुद्धा शिक्षण देणार आहेत. तर अशा प्रकारे फिरोजभाई पठाण प्रत्येक ठिकाणी आपलं काम करत असतात. कुणी जरी थोडंसं जरी आपलं काम सांगितलं तरी ते कधी नाही म्हणत नाही. तुम्हाला उदाहरणच जर सांगायचं झालं तर या ठिकाणी घंटागाडी एक 8-15 दिवस येत नव्हती. त्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या कानावर गेली, तर त्यांनी जी घंटागाडी चालू केलेली आहे ते आज तागायत चालू आहे. त्याचप्रमाणे परवा इथं मधुकुंजच्या इथं वडाचं झाड पडलं होतं, त्याच्या फांद्या बरोबर रस्त्यावर पडल्या होत्या. परंतु ती गोष्ट त्यावेळेस ते ऑफिसमध्येच होते आणि ती गोष्ट त्यांना लगेच कळली. त्यांनी अर्ध्या तासात तो सगळा रस्ता पूर्ण रिकामा केला आणि वाहतूक अगदी सुरळीत केली. अशा पद्धतीनं या प्रभागातलं फिरोजभाई पठाण यांचं काम सुद्धा चांगलं आहे. आणि दुर्गादेवीची उपासना सुद्धा या जगताप कुटुंबियाच्या माध्यमातून चांगली होती. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
स्थापनेपासून विलासपूर येथे 3 ठिकाणी गरबा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमदार श्रीमंत शिवेंद्र महाराज यांचे समर्थक फिरोजभाई पठाण यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सगळ्या महिलांनी ह्याचा आनंद घ्यावा ही विनंती आहे आणि सहभागी व्हावे. नमस्कार, मी वैशाली महेश पवार. या ठिकाणी नवरात्र उत्सव अगदी 10 दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांच्या मार्फत गोळीबार मैदान, फॉरेस्ट कॉलनी आणि विलासपूर या ठिकाणी रास दांडियाच्या महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि त्या महोत्सवासाठी गेल्या वर्षीही प्रचंड प्रतिसाद महिलांचा मिळालेला होता. त्याच पद्धतीने याही वर्षी महिलांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपला नवरात्र उत्सव आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी आरती अभय जगताप, विलासपूर प्रभाग क्रमांक 17 मधून बोलते. विलासपूरमध्ये गेले 24 वर्ष झालं आम्ही हे उत्सव, दुर्गा उत्सव साजरा करतोय. शिवेंद्रराजे मित्र समूहाच्या माध्यमातून हा दुर्गा उत्सव चालू आहे गेली 24 वर्ष. आणि आमचे समाजसेवक फिरोजभाई पठाण यांचाही यात सहभाग नेहमी असतो. ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. आणि ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी त्यांनी मोठा दुर्गा देवीच्या ह्याच्यामध्ये दांडियाचा कार्यक्रम ठेवला होता. यंदाही त्यांनी ठेवलेला आहे. तर माझी अशी सर्व महिलांना विनंती आहे की तुम्ही हा 9 दिवस नवरात्रात दांडिया महोत्सवाचा पूर्णपणे आनंद घ्यावा व आनंद घेऊन दांडिया खेळायला यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. नमस्कार, मी सुनीता महादेव सरडे, माजी पंचायत समिती सातारा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नवदुर्गा, दुर्गाष्टमी आणि आपला नवरात्र उत्सव हा महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि अगदी जवळचा म्हणजे सण म्हटलं तरी चालेल. कारण दुर्गा देवीचं सर्व कार्यक्रम महिला अगदी आपलं ह्यानं तन मन धन म्हणतो आपण तशा प्रकारे हे करत असतात. तसंच आपल्या विलासपूर भागात आपले सगळ्यांचे लाडके नेते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांच्या मित्रसमूहामार्फत आपल्या इथं गेले सातत्यानं 24 वर्ष झाली आबा जगताप यांच्या घरी दुर्गा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात साजरा होत असतो. आता हे त्यांचं 25वं वर्ष आहे. त्यांचं सहकुटुंब सहपरिवार अगदी मी इथं येऊन 20 वर्ष झाली तेव्हापासून मी पाहते की त्यांची सगळी मुलं त्यावेळेला खूप लहान होती. काकू जोपर्यंत म्हणजे पहाटे उठणं करणं सगळं देवीची पूजा अर्चा काकड आरती वगैरे मग ते अगदी पहाटेपासून 10 दिवस अगदी रोज नित्यनेमानं कार्यक्रम करत असतात. तसंच त्यांच्या सुना वगैरे नातवंड सगळं म्हणजे सहकुटुंब अगदी आणि आमच्या परिसरातील सर्व लोक सगळं महिला म्हणा पुरुष म्हणा अगदी म्हणजे सगळ्यांचा सहभाग असतोच. तसंच आपले सर्वांचे लाडके प्रभाग 17चे फिरोजभाई पठाण हे सुद्धा आता महिलांच्यासाठी खूप कार्यक्रम करत असतात. खूप कार्यक्रम योजना राबवत असतात. अगदी कुणालाही कसलाही प्रसंग आला तरी फिरोजभाई आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र आबा जगताप केव्हाही त्यांना कुठलाही प्रश्न विचारा केव्हाही हाक मारा आबा जगताप अगदी नेहमी सातत्यानं हजर असतात. माझ्या मिस्टरांचे अगदी जवळचे मित्र आहेत ते आणि काही प्रसंग आला तरी त्यांना विचारलं तरी लगेच म्हणजे काही सांगतात. म्हणजे अगदी एवढं फिरोजभाईंचं आणि आबांचं जवळचं नातं आहे. तसंच आता काकू म्हटल्या मला गेल्या आठवड्यात की आम्ही आता हे करणार आहे की दुर्गा उत्सव एवढ्या वर्षीच करणार आहे. पण मला खूप वाईट वाटलं की आमच्या परिसरात म्हणजे पहाटेपासून एक 10 दिवस खूप छान कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळं कसं वातावरण प्रसन्न राहतं. दिवसभर म्हणजे ते पूजा अर्चा म्हणा किंवा देवीचं एक वात्सल्य आपल्या भागात आहे असं आपल्याला जाणवतं. आणि त्याच्यात सगळ्याच महिलांना म्हणजे येता जाता हाक मारणं हळदी कुंकू लावणं पोट्या भरणं अगदी जर गरज असेल त्याला चहा पाणी देणं
शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी उपवास सुटतात त्या दिवशी काकू सगळ्या अगदी नाही म्हटलं तर 5-25 बायकांना जेवायला सुवासिनींना कार्यक्रम करतात आणि स्वतः हे सगळं सहकुटुंब कुठल्याही गोष्टीची 1 रुपयाची सुद्धा न अपेक्षा करता स्वखर्चानं हे सगळं करत असतात. महिला सुद्धा त्याच्यात पुढाकार घेतात. स्वखुशीनं ज्याला कुणाला काही द्यायचं असेल ते देऊ शकतात. असं काही त्यांची सक्ती नसते. आणि माझं एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय दुर्गा देवी. नमस्कार, मी रुपाली प्रकाश घाडगे, प्रभाग क्रमांक 17. आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजदांडिया या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. विलासपूर, कारंजकर नगर, फॉरेस्ट कॉलनी, गोळीबार मैदान या 3 ठिकाणी त्यांनी राजदांडियाचे नियोजन केलेले आहे. तर सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमास यावे ही विनंती. येथे जमलेल्या माझ्या सर्व देवसेना फाउंडेशनच्या अध्यक्ष, सचिव किंवा त्या बॉडी मेंबरमधील महिला आहेत आणि या सर्वांच्या वतीने प्रभाग क्रमांक 17च्या सर्व महिलांच्या वतीने सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. नमस्कार, मी सुवर्णा कणसे. या ठिकाणी नवरात्राच्या निमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मित्रसमूहातर्फे फिरोजभाई त्यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांच्यातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दांडी आणि त्यांच्या निमित्त स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि सदर स्पर्धांमध्ये सर्व गोळीबार मैदान परिसरातील महिलांनी भाग घ्यावा. उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी महिलांचं तयार होतो आणि फिरोजभाई दरवर्षी हा कार्यक्रम अगदी आवडीने आणि उत्साहाने नियोजनबद्ध पूर्ण करतात. सर्व महिलांना आतुरतेनं या कार्यक्रमाची वाट बघत असतात. त्यामुळे सर्व महिलांना पुन्हा एकदा विनंती की त्यांनी या कार्यक्रमाला यावं, आपली उपस्थिती दर्शवून त्याच्यामध्ये सहभाग दर्शवावा, बक्षिसं घेऊन जावी. नवरात्राच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव मेघा अजय नरवडे. गेली 2 वर्ष झाले आम्ही बिलासपूरच्या आपल्या एरियात असतो. तर आपले लाडके नेते सगळ्यांना माहीतच आहे, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे नेतृत्वाखाली आपले कट्टर समर्थक जे आहे फिरोजभाई पठाण. तर आपल्या विभागात ते खूप प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे आखत असतात आणि स्पेशली महिलांसाठी म्हणजे महिलांच्या दैनंदिन जीवनातून त्यांना कुठंतरी एक एंटरटेनमेंट करमणुकीचं काहीतरी छान असं साधन मिळावं म्हणून ते खूप छान कार्यक्रम आयोजित करतात. कायम आम्हाला एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या त्या कार्यक्रमातून मिळत असते. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी गरबाचं असं एक नियोजन केलं आहे आणि मागच्या वर्षी पण खूप छान रिस्पॉन्स त्या गोष्टीला मिळाला. आणि मी इथे येऊन फक्त 2 वर्ष झाली, पण रुपाली ताईंशी ओळख झाल्यापासून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तसाही इंटरेस्ट, आवड पूर्वीपासूनच होती. आणि फिरोजभाईंच्या सोबत आम्ही जेव्हा असतो तर असं आम्हाला असं वेगळं पण काहीच वाटत नाही. ते आमच्यातलेच एक म्हणून आमच्याशी एक भाऊ असतो ना, एक पाठीराखा, त्याप्रमाणे सदैव आमच्याशी तत्पर असतात. कुठल्याही आमच्या अडचणी सोडवायला खूप मदत करतात. आणि आम्ही सुरुवातीला इथे जेव्हा राहायला आलेलो तेव्हा साई सोसायटीचं आमचं जे घर आहे तिथे आम्हाला जायला रस्ता एकदम विचित्र प्रकारे होता. पण त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी कामगिरी केली, रस्ते, सगळ्या गोष्टी, सुखसुविधा त्यांनी दिल्या. आणि ईश्वरीचरणी हीच प्रार्थना आहे की सदैव त्यांना यश मिळो. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. मी सुरेखा दिलीप गायकवाड आणि देवसेना फेडरेशनतर्फे सर्व महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येथे जमलेल्या माझ्या सर्व देवसेना फेडरेशनच्या महिला, बचत गटाच्या महिला या सर्वांतर्फे नवरात्रीच्या सर्व महिलांना, प्रभाग 17 मधील सर्व युवतींना, महिलांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार, मी पूनम निकम. सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांनी गोळीबार मैदान येथे राजदांडियाचं नियोजन केलेलं आहे. तर सर्व महिलांनी उपस्थित राहावे ही विनंती आणि त्याचा आनंद घ्यावा. राजदांडिया घट स्थापनेच्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस होणार आहे. 8 ते 10 टायमिंग असणार आहे. त्या टायमिंग मध्ये सर्व महिलांनी जेवढ्या लवकरात लवकर येऊन त्याचा आनंद घेता येईल तेवढा घ्यावा. कुठे घेण्यात आलाय राजदांडिया? गोळीबार मैदान येते. पूनम ताईंच्या वतीने आणि माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांच्यातर्फे गोळीबार मैदान येथे राजदांडियाचा खेळ आयोजित केलेला आहे. तरी सर्व महिलांनी गोळीबार मैदान येथे उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा. त्याची वेळ 15 तारखेपासून चालू होईल ते 10 दिवस. तर सर्व महिलांनी त्याचा आनंद घ्यावा.